जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आज 2 किलो पेरूचा जाम केलेला आहे। अशा पद्धतीने आपला जाम झालेला आहे। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। हे पेरू घेतले अशा पद्धतीचे आणि त्याचं देठ आणि त्याचा शेंड्याकडचा भाग मी हे काढून घेतला आणि ह्या पेरूचे असे काप करून घेतले। 2 किलो पेरूचे काप एवढे झालेले आहेत। पातेल्यामध्ये मी हे पेरूचे काप काढून घेतले। बघा अशा पद्धतीने हे काप पातेल्यामध्ये काढून घेतले आणि आता त्याच पातेल्यामध्ये मी ह्या फोडी भिजतील एवढं पाणी मी घालून घेत आहे। ह्या फोडी पाण्यामध्ये पूर्ण भिजवायच्या। बघा अशा पद्धतीने आता गॅस चालू केला, गॅसवर पातेलं ठेवलं ते फोडीचं आणि आपण आता ह्याला शिजवून घ्यायचं बऱ्यापैकी। ह्या फोडी अगदी मऊ झाल्या पाहिजे, त्याचा गर बाजूला निघला पाहिजे। अशा पद्धतीने ह्या फोडी करून घ्यायच्या। ह्या फोडी शिजलेल्या आहेत। आता याचा गर निघण्यासारख्या ह्या फोडी झालेल्या आहेत। आपण ह्या चाळणीमध्ये काढून घेऊन आपण त्याला थोडंसं असं रगडून घ्यायचं, त्याचं मसळून घ्यायचं, असं मसाज करायचं त्याला व्यवस्थितरित्या घसरून त्याचा जो गर आहे तो काढून घ्यायचा। बघा अशा पद्धतीने हा गर निघालेला आहे। बघा असा हा गर, पेरूचा गर हा निघालेला आहे। असा सगळ्याच पेरूचा मी गर काढून घेतला। बघा असा गर निघतो त्याचा। अशा पद्धतीने हा गर निघालेला आहे बघा। आणि हा त्याचा चोथा, म्हणजे 2 किलो पेरूचा एवढा चोथा निघालेला आहे पहा। आता ते बाजूला काढून ठेवते। बघा हे 2 किलोचा गर आपला एवढा निघालेला आहे। आपण आता हा गर मोजून घेऊ। चला एक पातेलं घेतलं, पातेल्यामध्ये मी हा गर घालून घेत आहे। बघा हे एक पातेलं झालं। छोटंसं पातेलं घेतलं, छोट्याशा पातेल्यामध्ये हे मोजून घेत आहे मी। आणि हे अर्ध पातेलं असं 1.5 पातेलं थोडं, म्हणजे ते भांड 1.5 झालेलं आहे। हा गर 1.5 पातेलं झालेला आहे। बघा अशा पद्धतीने हा गर झालेला आहे। आता हा गर मी गॅस चालू करून गॅसवर ठेवून दिला। शिजवण्यासाठी हा गर मी गॅसवर ठेवून दिलेला आहे। आपण आता त्याला सारखं हलवून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये जितका गर घेतला होता तेवढीच साखर घालून घेत आहे। आपला गर 1.5 पातेलं झालं होतं, मी आता साखर सुद्धा 1.5 पातेलच घेत आहे। आता ही साखर पण व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायची। बघा साखर लगेच एकजीव झालेली आहे त्याच्यामध्ये। एक लिंबू घेतला, लिंबू आता मी ह्याच्यामध्ये पिळून घेते। लिंबू आंबट गोड अशी टेस्ट लागते, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये लिंबू पण टाकून घेतलेला आहे। बघा कन्सिस्टन्सी कशी व्यवस्थित झालेली आहे। त्याच्यामध्ये मी 1 चमचा विलायची पण टाकून दिली, विलायचीची पूड टाकून दिली मी त्याच्यामध्ये। हे पण मिक्स करून घ्यायचं। बघा आता त्याचा कलर, त्याचं टेक्स्चर किती व्यवस्थित झालेला आहे। आणि आता हे शिजलं का नाही हे बघण्यासाठी मी एका छोट्या प्लेटमध्ये अर्धा चमचा तो गर टाकून दिला आणि थंड झाल्यानंतर तो जर गर पगळला तर आपलं हे गर शिजलेलं नाही असं समजून घ्यायचं। आणि गर जर घट्ट राहिला तर आपलं हे शिजलेलं आहे असं समजून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने हे आपलं झालेलं आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा। थँक्स फॉर वॉचिंग।